मुंबईतल्या रस्त्यांच्या कामांवरून आजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। रस्त्याच्या घोटाळ्याचा आपण पर्दाफाश केला असा दावा आदित्य ठाकरेंनी केला, तर मुंबईतील रस्ते काँक्रीट करण्याचं काम आम्ही केलं असा दावा श्रीकांत शिंदेंनी केला। मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल किंवा ह्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल, दोन्ही मी एक्सपोज केलं आणि दोन्ही एक्सपोज केल्यानंतर अजूनही आपण पाहत आहे की रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत, पण कुठेही अर्धा किलोमीटर पण काम रस्त्याचं काँक्रिटीकरणचं हे झालेलं नाही। जरी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसतील तरी हा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्री जे नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे ते चालवत असतात। त्यांची काही टोळी आहे, प्रत्येक काही गोष्ट ठरवून दिलेली आहे, पोर्टफोलिओ त्यांच्याच टोळीमध्ये वाटप केलेलं आहे की रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, इमारतींची कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, ह्या कॉन्ट्रॅक्टरना कोणी सांभाळायचं। प्रत्येक कामात एस्केलेशन झालेलं आहे, पण कुठेही काम झालेलं नाही आहे। आणि एवढे अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्री या महाराष्ट्राने आधी कधीही पाहिले नसतील किंवा देशाने कधी पाहिले नसतील। मला वाटतं मुंबईला पॉटहोल फ्री करण्याचं काम आम्ही करतोय। मुंबईमध्ये 100% रस्ते काँक्रिटायझेशन करण्याचं काम आम्ही करतोय। त्याच्यामध्ये बहुतेक रस्ते जे आहेत ते काँक्रिटायझेशन झालेले आहेत, काही रस्ते जे राहिलेले आहेत ते लवकरात लवकर काँक्रिटायझेशन होतील। पण यांनी काय केलं, कधीच काँक्रिटायझेशन होऊ दिलं नाही, फक्त डांबरामध्ये पैसे कसे मिळतील, भ्रष्टाचार कसा होईल हे करत राहिले। त्याचबरोबर मुंबईमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये, मी तर म्हणतो की 2.5 वर्षामध्ये जो तुमचा कालावधी होता, जो कार्यकाळ होता, त्या कार्यकाळामध्ये आपण काय काम केलं हे जरा येऊन लोकांना सांगितलं पाहिजे। मुंबईमध्ये आपण काय काम केलं हे लोकांना येऊन सांगितलं पाहिजे। फक्त आरोप करायचं हे सोपं आहे, आरोप करायला।